आजची भजी जमलीच नाहीत. गाड्यावरच्या सारखी तर आपल्या घरची भजी कधीच होत नाही, असं नेहमीच घरातील इतर सर्वजण स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला बोलत असतात. अशा वेळी ती व्यक्ती विचार करते की मी सगळं काही तर साहित्य या भजींमध्ये घातलं तरी देखील त्या गाड्यावरच्या सारखी का नाही झालीत. तर हा जो प्रश्न आहे तुमचा तो सुटणार आहे, कारण आज आपण परफेक्ट 3 अशा सिक्रेट टिप्स बघणार आहोत, ज्याद्वारे तुमची भजी परफेक्ट गाड्यावरच्या भजीसारखीच बनणार आहेत, किंबहुना त्यापेक्षा जास्त चांगली तयार होतील याची मी तुम्हाला खात्री देते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर अगदी सेम त्याच रंगाची, त्याच चवीची आणि त्याच टेक्स्चरची भजी कशी करायची ते आज आपण बघतोय. तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे, सविस्तरपणे मी सांगितलेली आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण भजी करण्याच्या खास 3 सिक्रेट टिप्स बघतोय. त्यामधली पहिली टिप आहे की आपण भजी करण्यासाठीचं प्रमाण अगदी योग्य घेतलं पाहिजे. त्यासाठी ते प्रमाण घेताना कसं साहित्य घ्यायचं, त्याचबरोबर कांदा कशा पद्धतीने कापायचा ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तर कांद्याचा दोन्हीकडचा भाग थोडा थोडा कट करून घेतला, शेंड्याकडचा आणि देठाकडचा. त्यानंतर कांदा मधोमध कट करून घ्यायचा. मधोमध कांदा कट केला की त्याची साल लवकर काढल्या जाते. कांदा तिखट असेल तर हवं तर मग तुम्ही तो कट केल्यावर धुवून घेऊ शकता, जेणेकरून तो कट करायला सोपं जातं, डोळ्यामध्ये पाणी येत नाही. कांदा धुवून घेतल्यानंतर कांद्याचा जो देठाकडचा भाग असतो तो थोडा सुरीच्या सहाय्याने कट करून घ्यायचा. त्यानंतर कांदा उभा ठेवून थोड्या थोड्या अंतरावर त्याला उभे कट लावून घ्यायचे आहेत. तर कांदा मोठा असेल तर कट लावून घेतल्यानंतर मधोमध परत एक कट लावायचा आहे. आपल्याला इथे चौकोनी आकारात कांदा कट करायचा आहे. तर छोट्या छोट्या चौकोनी आकारामध्ये एकसारखा कांदा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कट करून झाल्यावर थोडासा तो मोकळा मोकळा करून घ्यायचा. बघू शकता अशा पद्धतीने कांदा कट करायचा आहे. तर इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतले. कांद्याचं प्रमाण किती घ्यायचं, बेसन पिठाचं प्रमाण किती घ्यायचं ते आपण पुढे बघणारच आहोत. कांद्याची भजी म्हटलं की, कुठलीही भजी म्हटलं की त्याबरोबर हिरवी मिरची असलीच पाहिजे. तर मिरची तळण्यासाठी ती स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर ती कोरडी करून घेतलेली आहे, पुसून घेतली. त्यानंतर मधोमध तिला कट लावून घ्यायचे. कट लावल्याने मिरचीवर आपण नंतर मीठ घातलं की ती चवीलाही छान लागते. त्याचबरोबर कट केलेली मिरची तेलामध्ये तळताना फुटत नाही, त्यासाठी कट लावून घ्यायचे आहेत. तर आता भजीचं बॅटर बनवायला घेऊया. त्यासाठी एका बाउलमध्ये घालूया 1.5 कप बारीक कट केलेला कांदा. कांदा मोजून घ्यायचा, म्हणजे आपल्याला बेसन पिठाचं प्रमाण ठरवता येतं की आपल्याला किती घ्यायचं आहे. त्याचबरोबर आता इथे मी 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची बारीक कट करायची, जेणेकरून ती दाताखाली जरी आली तर जास्त तिखट लागणार नाही. त्याचबरोबर अर्धा टीस्पून ओवा घेतलेला आहे, तो हातावर चोळून घालायचा, जेणेकरून भज्यांमध्ये त्याचा सुगंध जास्त उतरतो. 1 टीस्पून जिरे देखील हातावर चोळून घालायचे आहे. तर करायला अतिशय सोपी रेसिपी आहे, पण ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या लक्षात ठेवणं देखील खूप महत्त्वाचं आहे. तर आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ घालून आता व्यवस्थित हे मीठ कांद्याला लावून घ्यायचं. या प्रोसेसमुळे काय होतं, कांदा जो आहे पाणी सोडायला लागतो आणि त्यामुळे कांद्याच्या आतपर्यंत हे मीठ जातं आणि कांदा भज्यांमध्ये खाताना रुचकर लागतो. आता यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ. तर आपण 1.5 कप कांदा घेतला होता, तर 1.5 कपच आपल्याला इथे बेसन पीठ वापरायचं आहे. कांद्याचं आणि बेसन पिठाचं प्रमाण आपल्याला एकसारखं घ्यायचं आहे. बेसन पीठ इथे चाळून घेतलंय, जेणेकरून अजिबात आपल्या बॅटरमध्ये गुठळ्या होणार नाही, एकसारखं स्मूथ बॅटर तयार होईल. आता हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. इथे आपली दुसरी सिक्रेट टिप आहे की तुम्ही भजीसाठीचं बॅटर कसं तयार करता त्यावर डिपेंड करतं की तुमची भजी कशी होणार आहे. तर थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर घट्टसर बनवायचं आहे. एकाच वेळी सगळं पाणी घालायचं नाहीये. इथे मी कपभर पाणी घेतलंय. शेवटी मी तुम्हाला सांगेन की मला किती पाणी लागलं. तर हे बॅटर बनवताना मी यामध्ये अजिबात हळद वापरलेली नाहीये. हळद आपल्याला घालायची नाहीये, कारण हळद वापरल्याने भजी लाल होतात. गाड्यांवरचे जे भजी करतात ना, ते अजिबात हळद वापरत नाहीत, त्यामुळे त्यांच्या भज्यांचा रंग मस्त असा सोनेरी हलका ब्राऊन असा असतो. त्यासाठी आपल्याला इथे हळद वापरायची नाहीये. तर बघू शकता इथे बॅटर घट्टसर झालंय. त्यानंतर सिक्रेट एक टिप आहे की हे बॅटर जे आहे 2 ते 3 मिनिटं एकसारखं एका दिशेने फेटून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, बॅटर हलकं होतं आणि त्यामुळे आपली भजी जी आहेत मस्त खुसखुशीत तयार होतात, कमी तेलकट तयार होतात आणि अजिबात ती भजी ना अशी घशात अडकत नाहीत, कारण हे बॅटर चांगलं हलकं तयार होतं. तर इथे तुम्ही बघू शकता मला बरोबर पाव कप पाणी लागलेलं आहे हे बॅटर तयार करण्यासाठी. 2 मिनिटं हे बॅटर चांगलं फेटून घेतलेलं आहे. आता यामध्ये घातलेली आहे कोथिंबीर.
कारण कोथिंबीरच्या स्वादामुळे तर भज्यांची चव अजूनच वाढते. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. तर बघू शकता अशा पद्धतीचं थोडंसं घट्टसर इथे बॅटर मी तयार केलेलं आहे, पण एकदमच घट्ट नाहीये, बघू शकता. तर नंतर मी तुम्हाला या बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते कशी असली पाहिजे. आता सध्या हे बॅटर झाकून ठेवायचंय आणि तोपर्यंत आता मी गॅसवर तेल गरम करायला ठेवते. आता मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे 2 चिमूटभर एवढा सोडा. सोडा आपल्याला इथे जास्त वापरायचा नाहीये. तर सोडा जास्त झाला की भज्यांना लाल रंग येतो, त्याचबरोबर ती भजी चवीलाही चांगली लागत नाही. त्यामुळे सोडा जो आहे थोड्या कमी प्रमाणातच घालायचा. सोडा घातल्यानंतर व्यवस्थित तो बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते कशी असली पाहिजे. तर भजी बनवण्यासाठी जास्त पातळ पण कन्सिस्टन्सी नाही पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही पाहिजे. तर कशी पाहिजे, कशी ओळखायची की आपली बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. तर जेवढ्या आकाराची आपल्याला भजी बनवायची आहे तेवढा पिठाचा गोळा जो आहे हातामध्ये पकडायचा आणि तो असा याच बॅटरमध्ये सोडायचा. व्यवस्थित भजी पडता आहेत, पसरल्या जात नाहीये, व्यवस्थित जसाचा तसा गोळा खाली पडतोय, म्हणजे परफेक्ट आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीचं तुमचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता इथे मी तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल गरम झालं ते कसं ओळखायचं आणि तेल किती वेळ गरम करायचं. तर इथे मी तेल जे आहे मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटं गरम करून घेतलं. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. आता तेल आपलं तापलेलं आहे की नाही ते कसं ओळखायचं. तर थोडंसं तयार केलेल्या बॅटरपैकी थोडंसं बॅटर इथे तेलामध्ये घालायचं. ते लगेच वरती आलं की समजायचं आपलं तेल तापलेलं आहे. या उलट बॅटर जर खालीच तळाशी लागून बसलं की समजायचं की तेल अजून तापलेलंच नाही आणि बॅटर जर वरती आलं लगेच टाकल्या आणि त्याचा रंग लाल झाला की समजायचं की ते तेल जे आहे जास्तच तापलेलं आहे. अशा वेळी मग तुम्ही गॅस बंद करून थोडा वेळ थांबून नंतर परत तेलाचे तापमान व्यवस्थित करून घेऊ शकता. पण इथे माझं तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे. आता या स्टेजला आता आपण यामध्ये भजे तळायला टाकूयात. तर भजी तेलामध्ये सोडताना ही जी आपण गाड्यावरची भजी करतो आहे ती भजी थोडी मोठी मोठीच असतात, त्यामुळे मी मोठी मोठी भजी टाकत आहे आणि थोड्या थोड्या अंतरावर भजी घालायची आहेत. बघू शकता हातामध्ये पिठाचा गोळा घ्यायचा आणि तसाच तो अलगदरीत्या तेलामध्ये सोडायचा आहे. थोड्या थोड्या अंतरावर सोडायचा. साधारण 10-15 सेकंदानंतर त्या भज्यांना हलवून घ्यायचं, बाजू पलटी करून घ्यायची. बघू शकता तेलाचं तापमान अगदी योग्य असल्या कारणाने भज्याला किती सुंदर रंग आलेला आहे. तर अशाच रंगावर आता ही भजी आपण चांगली खमंग तळून घेऊयात. तर भजी तळताना कढईमध्ये तेल देखील जास्त प्रमाणात घालायचं आणि भज्यांची गर्दी देखील तेलामध्ये करायची नाही, जेणेकरून प्रत्येक भज्याला त्याची स्पेस मिळाली पाहिजे. तो व्यवस्थित तेलामध्ये तळला गेला पाहिजे. तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये मस्त रंगावर इथे भजी तळून झालेली आहेत. मस्त सोनेरी रंगावर इथे भजी आपण तळून घ्यायची आहे. म्हणजे बाहेर काढल्यानंतर कुकिंग प्रोसेस थोडा वेळ सुरू असते आणि मग त्याला हलका तांबूस रंग येतो. बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे. अजिबात तेलकट नाही आहेत भजी. जी मी ट्रिक सांगितलेली आहे बॅटर फेटायचं, त्यामुळे ही भजी अजिबात तेलकट होत नाहीत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मस्त खुसखुशीत होतात आणि अजिबात घशामध्ये अडकत नाहीत, पिठूळ लागत नाहीत. तर गरमागरम भजी बरोबर मिरची तर हवीच. तर आता आपण मिरची देखील तळून घेऊयात. तर इथे मी सगळी भजी तळून घेतली, त्यानंतर गॅस बंद केलाय कारण तेल खूप गरम आहे आणि आता या गरम तेलामध्ये आपण ही मिरची तळून घेऊयात. बघू शकता मिरची देखील तळून झालेली आहे. तर आता या गरमागरम मिरचीवर लगेचच थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मिरचीला लावून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम रुचकर ही मिरची लागते आणि जास्त तिखटही लागत नाही. तर आता भजी आणि मिरची आपली तळून झालेली आहे. आता आपण सर्व करूया. गोल गोल कांदा भजी बरोबर मस्त पाव, त्यावर ठेवूया मिरची आणि गरमागरम भजी. बघू शकता भज्यांचा आकारही मस्त आलाय. मस्त गाडीवरचे मिळतात ना तसेच मोठमोठे भजे इथे बनवलेले आहेत. मोठमोठे असले तरी आतून अजिबात कच्चे नाही आहेत. मस्त छान खुसखुशीत झालेले आहेत. अशा पद्धतीची कांदा भजी तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर ही कांदा भजी खाल्ल्यावर तुमच्या घरचे नक्कीच म्हणतील की गाड्यावरून आणलेत की काय, कधी आणले, एकदम गरमागरम आहेत. तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि मी ज्या 3 सिक्रेट टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा. पहिली टिप म्हणजे प्रमाण अगदी व्यवस्थित घ्या. दुसरी टिप म्हणजे बॅटर ज्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने बनवा आणि सगळ्यात शेवटची टिप म्हणजे योग्य तापमानावर तेलामध्ये भजी तळा, योग्य रंगावर तळा.
मग नक्कीच तुमची भजी अगदी गाड्यांवरच्या भजीसारखी तयार होतील. तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता मी भजी तुम्हाला इथे तोडून दाखवलेली आहे. आतलं टेक्स्चर बघा, अजिबात पिठूळ नाहीये, मस्त खुसखुशीत झालंय आणि कांद्याचं आणि बेसन पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट असल्या कारणाने भजी चवीला अप्रतिम झालेली आहे. कांदा जो आहे मस्त क्रंची लागतोय आणि बॅटर चांगलं फेटून घेतल्या कारणाने आपली भजी देखील हलकी झालेली आहेत, अजिबात तेलकट नाही झालेली आणि सोडा देखील आपण कमीच वापरलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या टिप्स लक्षात ठेवून ही भजी बनवा. जेव्हा केव्हा आपण गाड्यांवरची भजी खायला जातो तेव्हा तुम्ही थोडंसं निरीक्षण करा. जेव्हा आपण गरमागरम भजी बनवायला सांगतो तेव्हा जे गाड्यांवरचे दादा असतात ते जे बॅटर असतं ना भजींचं, सारखं असं जोरजोरात असं फेटत असतात आणि त्यानंतर ती भजी टाकतात. का? तर हेच कारण आहे की त्यामध्ये हवा भरल्या जाते आणि ती भजी छान फुलतात, फुगतात, हलकी बनतात आणि खुसखुशीत बनतात. तर ह्या मला माहिती असलेल्या टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर ही गोल कांदा भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा. आजची रेसिपी जर खरंच आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल, महत्त्वाची वाटली असेल तर प्लीज आजच्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन सोप्या उपयोगी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सपोर्ट करा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.